नमस्ते. सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, जनगणना 2027च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जनगणना 2027 HLO ॲपमधील पहिले 3 सर्वात महत्त्वाचे प्रश्न याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलवर जर आपण नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर नक्की करा. तर मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण HLO ॲपच्या अगदी खोलात जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत यातील पहिले 3 सर्वात महत्त्वाचे प्रश्न. खरं सांगायचं तर हेच 3 प्रश्न संपूर्ण डेटा संकलनाचा पाया आहेत. चला तर मग हे व्यवस्थित समजून घेऊया. पहा, एक प्रगणक म्हणून तुमचे काम फक्त माहिती गोळा करणे नाही, तुमचे काम आहे प्रत्यक्ष जगातील गुंतागुंतीच्या वास्तवाला अगदी स्वच्छ, अचूक डिजिटल डेटामध्ये बदलणे. आणि तेही कोणतीही दुबार नोंद न करता किंवा कोणतेही घर न वगळता. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, होय ना? आता एवढ्या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तर हवाच, एक ब्लूप्रिंट. आणि आपली ही ब्लूप्रिंट डेटाच्या फक्त 3 भक्कम पिलर्स किंवा असं म्हणूया की 3 स्तंभांवर उभी आहे. हे समजून घेणेच यशाची खरी उरुकिल्ली आहे. तर हे 3 पिलर्स आहेत तरी काय? खूप सोपे आहे. बिल्डिंग, सेन्सस हाऊस आणि हाऊसहोल्ड. बस. हाच तो साचा आहे ज्यावरून ॲप हे समजून घेते की प्रत्यक्ष जग कसे दिसते. जर या तिन्हींवर तुमची पकड मजबूत झाली तर तुम्ही अनेक सामान्य चुकांपासून सहज वाचाल. 3 पिलर्सची सविस्तर माहिती. चला सर्वात पहिल्या पिलरबद्दल बोलूया. बिल्डिंग. जनगणनेच्या भाषेत बिल्डिंगचा अर्थ आहे ती संपूर्ण इमारत जी एक स्वतंत्र वास्तू, संरचना आहे. हा आपल्या डेटाचा पहिला आणि सर्वात बाहेरचा थर आहे. दुसरा पिलर आहे सेन्सस हाऊस, जनगणना घर. आता हे असे समजून घ्या की एका इमारतीच्या आतील प्रत्येक असा स्वतंत्र भाग ज्याचा स्वतःचा एक वेगळा दरवाजा आहे. ते एक अपार्टमेंट असू शकते, एक दुकान असू शकते, काहीही असू शकते. आणि शेवटी येतो तिसरा पिलर, हाऊसहोल्ड. हा त्या सेन्सस हाऊसच्या आत राहणाऱ्या लोकांचा समूह आहे जे एका कुटुंबासारखे राहतात. तर ही झाली डेटाची सर्वात आतील पातळी. HLO ॲपमध्ये प्रश्नांची नोंदणी, प्रश्न 1 ते 3. ठीक आहे, तर ब्लूप्रिंट समजली. आता जरा आपल्या टूल किटवर वळूया, म्हणजेच HLO ॲपवर, आणि पाहूया की हे तिन्ही पिलर्स ॲपच्या पहिल्या 3 प्रश्नांमध्ये कसे फिट बसतात. ही आहे ती मुख्य स्क्रीन जिथून सर्व कामाला सुरुवात होते. प्रश्न 1, 2 आणि 3 ची उत्तरे इथेच द्यायची आहेत. सर्वात पहिला प्रश्न, लाईन नंबर. याबद्दल तर अजिबात विचार करण्याची गरज नाही. हा ॲपचा ऑटोपायलट मोड आहे, म्हणजे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. ॲप हा क्रमांक स्वतःहून भरत जाईल आणि तुमच्या कामाचा हिशोब ठेवेल. आता येऊया प्रश्न क्रमांक 2 वर, बिल्डिंग नंबर. हा आपल्या पहिल्या पिलर बिल्डिंगशी थेट जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन इमारतीवर पोहोचता तेव्हा तिचा नंबर टाका. पण जर तुम्ही त्याच इमारतीमधील दुसऱ्या घरात किंवा दुकानात जात असाल तर वारंवार नंबर टाकण्याची गरज नाही, फक्त रिपीट बटन दाबा. आणि हो, तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्टमधून आधी टाकलेला कोणताही बिल्डिंग नंबर निवडूही शकता. याच्या लगेचच नंतर आहे प्रश्न क्रमांक 3, सेन्सस हाऊस नंबर. लक्षात ठेवा, हा नेहमी 4 डिजिट म्हणजे 4 अंकी क्रमांक असेल, जसे की 0011. प्रत्येक नवीन युनिटसाठी तुम्हाला फक्त न्यू बटन दाबायचे आहे आणि ॲप पुढचा अनुक्रमांक देईल. हे आपल्या दुसऱ्या पिलरला दर्शवते. आणि हो, एका गोष्टीची नोंद घ्या, जेव्हा तुम्ही कोणत्याही ब्लॉकचे पहिले घर एंटर करत आहात तेव्हा रिपीट बटन काम करणार नाही. फील्डवरील काम आणि उदाहरणे. चला, थिअरी तर खूप झाली, आता प्रत्यक्ष जगातील काही उदाहरणे पाहूया जेणेकरून या नियमांची फील्डवर कशी अंमलबजावणी करायची हे समजेल. पहिले उदाहरण, सिनॅरिओ 1. समजा एखाद्या इमारतीवर स्थानिक प्राधिकरणाने, लोकल अथॉरिटीने दिलेला एखादा क्रमांक आधीपासूनच आहे. तर तुम्हाला जास्त विचार करायचा नाही, जो क्रमांक जसा लिहिलाय अगदी तसाच नोंदवा. त्यात कोणताही बदल करायचा नाही. दुसरे उदाहरण, सिनारिओ 2. तुम्ही अशा वस्तीत आहात जिथे कोणताही अधिकृत क्रमांक नाहीये. तर इथे क्रमांक देण्याची जबाबदारी तुमची आहे. फक्त एका बाजूने सुरुवात करा, 1, 2, 3 आणि अशाच प्रकारे पुढे जा. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. समजा तुम्ही बिल्डिंग नंबर 10 आणि 11ची मोजणी केलीत, पण नंतर तुम्हाला समजले की अरे, या दोन्हींच्या मध्ये अजून एक इमारत राहिली आहे. तर आता काय करणार? संपूर्ण गल्लीचे नंबर बदलणार? नाही, अजिबात नाही. तुम्ही फक्त त्या नवीन इमारतीला एक उपक्रमांक द्याल, जसे की 10.1. यामुळे तुमचे सर्व काम व्यवस्थित राहते आणि कोणताही गोंधळ होत नाही. स्वप्रगणन आणि निष्कर्ष. आणि आता शेवटचा टप्पा, त्या घरांसाठी एक खास प्रक्रिया ज्यांनी आपली माहिती स्वतःच भरली आहे, म्हणजेच सेल्फ एन्युमरेशन पूर्ण केले आहे. याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्रश्न क्रमांक 3 नंतर ॲप स्वतः विचारेल की सेल्फ एन्युमरेशन झाले आहे का. होय निवडल्यास प्रश्न 7 भरा. यानंतर प्रश्न 9 म्हणजेच हाऊसहोल्ड नंबर आपोआप तयार होईल. स्क्रीनवर एक 12 अक्षरी ID आणि सर्व डेटा येईल. तुमचे काम आहे त्या डेटाची पडताळणी करणे, म्हणजेच व्हेरीफाय करणे, आणि मग सबमिट करणे किंवा गरज असल्यास एडिट करणे. तर एकंदरीत संपूर्ण खेळ या 2 बटनांचा आहे, रिपीट आणि म्यू.
या दोन्हींवर प्रभुत्व मिळवणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही HLO ॲपला अगदी अचूकपणे सांगत आहात की प्रत्यक्षात ती जागा कशी आहे. हेच तुम्हाला मोठ्या चुकांपासून वाचवेल. तर आता पहा, ब्लूप्रिंट तुमच्याकडे आहे आणि टूल्सही देखील. तर प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये अगदी अचूक डेटा कसा निश्चित करताल. या प्रशिक्षणाचा आत्मविश्वासाने आणि अचूकतेने वापर करा आणि तुम्ही हे काम अत्यंत उत्तम प्रकारे करू शकाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर नक्की करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.